हीटचे प्रॉब्लेम चालू आहेत. त्यापैकी सॉल्ड एक्झाम्पल आपण 2 घेतलेले आहेत. थर्ड एक्झाम्पल बघा, पेज नंबर 70. If 80 gram steam of temperature 97 degrees Celsius, steam आहे 80 gram, given mass of steam 80 gram, temperature of steam 97 degrees Celsius, ठीक है, is released on an ice slab of temperature 0 degrees Celsius. Temperature of ice आहे 0 degrees Celsius. 97 डिग्रीची वाफ आहे स्टीम बर्फावर पास केली 0 डिग्रीच्या बर्फावर. काय होईल? स्टीम लिक्विड मध्ये रूपांतर होईल आणि आईस हा लिक्विड मध्ये रूपांतर. आईस मेल्ट व्हायला लागेल आणि स्टीमचं कंडेन्सेशन व्हायला लागेल. हाऊ मच आईस विल मेल्ट, तर बर्फ किती वितळेल हे आपल्याला काढायचं आहे. हाऊ मच एनर्जी विल बी ट्रान्सफर्ड टू द आईस when the steam will be transferred to the water. की स्टीम जेव्हा वॉटर मध्ये ट्रान्सफर होत आहे बर्फामुळे, स्टीमची हीट आईसला किती ट्रान्सफर होईल? कारण या ठिकाणी हॉट बॉडी म्हणजे स्टीम आहे, कोल्ड बॉडी आहे आईस. हॉट आणि कोल्ड बॉडी जवळ आल्यानंतर स्टीमची हीट लॉस होणार, आईस हीट गेन करणार. तर आईस हीट की गेन किती करेल? जेवढं स्टीम लॉस करेल, ठीक आहे, तेवढंच तो गेन करेल, तेवढीच एनर्जी ट्रान्सफर होईल. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट आपल्याला काढायचं आहे आणि आईस किती मेल्ट झाला हे काढायचं आहे. गिवन मध्ये आणखी आपल्याला लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग द आईस दिली. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग आईस, त्याला LI म्हणू आपण. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग द आईस, मेल्ट, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. त्याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 80 कॅलरी पर ग्रॅम. आणखी लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलेलं आहे. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ स्टीम, कारण स्टीम वेपरायझेशन झालेलं आहे, कंडेन्सेशन होणार आहे, म्हणजेच अपोजिट प्रोसेस वेपरायझेशन. 540 कॅलरी पर ग्रॅम. तर हा प्रॉब्लेम सीजीएस युनिट मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर या ठिकाणी लक्षात आलं, हॉट बॉडी स्टीम आहे, कोल्ड बॉडी आईस आहे. स्टीम किती हीट लॉस करत आहे पहिल्यांदा बघू. स्टीमचं टेम्परेचर किती आहे? 97 डिग्रीला ती स्टीम आहे. बर्फ कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे, आईस कॉन्टॅक्ट आल्यामुळे स्टीमची कुलिंग होईल आणि पहिल्यांदा स्टीमचं वॉटर मध्ये रूपांतर जनरली 100 डिग्रीलाच होतं, पण या ठिकाणी थोडंसं प्रेशर मध्ये कमी जास्त असेल तर 97 डिग्री सेल्सिअसला ती स्टीम आहे, तर ती कुलिंगमुळे 97 लाच वॉटर मध्ये कन्व्हर्जन होईल. मग अशा वेळेस जेव्हा स्टीमचं वॉटर मध्ये रूपांतर, स्टेट बदलायची, लक्षात घ्या, स्टेट बदलत असताना इथं लॅटेंट हीटचा यूज होतो. अशा वेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट राहते 97 डिग्री सेल्सिअस, पण अमाऊंट ऑफ हीट किती लॉस व्हायला त्याचा एक वेगळा फॉर्म्युला आहे. मासला डायरेक्ट लॅटेंट हीट न मल्टिप्लाय करायचं, m इंटू n हा एक हीटचा फॉर्म्युला आहे, हीट ऍब्सॉर्बचा आणि हीट लॉसचा. जर आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, अशा वेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असताना सुद्धा अशा वेळेस पदार्थ हीट ऍब्सॉर्ब करतो किंवा लॉस करतो. उदाहरणार्थ जेव्हा बर्फ मेल्ट व्हायला 0 डिग्रीला मेल्ट होतो तेव्हा हीट ऍब्सॉर्ब करत असतो. वॉटर बॉईल व्हायला 100 डिग्री तेव्हाही हीट ऍब्सॉर्ब करत असतो, किंवा 0 डिग्रीला आईस होत आहे तेव्हा हीट लॉस करतो. तर किती करतो? कारण अशा वेळेस डेल्टा टी आपण घेत नाही, कारण इथं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि हा एक वेगळा फॉर्म्युला आहे, m इंटू n. आणि आपला रेग्युलर फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, m इंटू c इंटू डेल्टा टी. हा पण आपला रेग्युलर फॉर्म्युला. पण हा रेग्युलर फॉर्म्युला कधी यूज होतो? जर टेम्परेचर मध्ये डिफरन्स असेल तेव्हा डेल्टा टी घेतो. पण टेम्परेचर कॉन्स्टंट असेल अशा वेळेस तर हीट किती ऍब्सॉर्ब करायला, किती लॉस करायला, त्याचा वेगळा फॉर्म्युला आहे m इंटू n.
आता स्टीम आहे 97 डिग्री सेल्सिअस. स्टीम पहिल्यांदा कशात रूपांतर होईल? वॉटर मध्ये होईल. तेव्हा हीट लॉस होईल. टेम्परेचर तर आहे कॉन्स्टंट आहे, अशा वेळेस तो फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा आपण पाहूया हीट लॉस ड्यू टू conversion of steam of 97 डिग्री सेल्सिअस टू स्टीम मधून कशाला जाणार? वॉटर मध्ये. वॉटर ऑफ त्याच डिग्रीला, कारण स्टेट बदल 97 डिग्री इक्वल टू मास ऑफ स्टीम इनटू लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन इथे यूज करावं लागेल. काय होईल? मास ऑफ स्टीम किती आहे? 80 इंटू लॅटेंट हीट ऑफ किती आहे? 540. ठीक आहे. एवढी हीट लॉस कधी होईल? स्टीमला फक्त पाण्यात रूपांतर करायचं. पुढे 97 डिग्री सेल्सिअसला वॉटरमध्ये रूपांतर झाल्यानंतर आईसमुळे त्याला 0 डिग्री पर्यंत कुलिंग मिळेल. म्हणून 97 वरून ते वॉटर आता किती डिग्री पर्यंत येईल? 0 डिग्री पर्यंत. तेव्हा तो हीट किती लॉस करेल ते काढूया. हीट लॉस due to conversion of water of 97 degrees Celsius to water of 0 degrees Celsius. आता या ठिकाणी वॉटर 97 वरून कितीवर येते? 0 डिग्री. अशा वेळेस फॉर्म्युला आपला रेग्युलर ठेवायचा. m into c into delta T. m म्हणजे मास ऑफ स्टीम 80. वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 1 घ्या. डेल्टा टी किती? 97 मायनस 0. 97 वरून 0 वर येणार आहे 97 इक्वल टू 80 into 97. तर असं दोन वेळेस हीट लॉस करणे. एकदा स्टीमचं वॉटरमध्ये रूपांतर होताना 97 डिग्री सेल्सिअसला, पुन्हा 97 वरून किती येताना 0 डिग्रीला. ही दोघांची टोटल एवढी हीट लॉस झाली स्टीम कडून. आणि ही हीट कोणाला मिळाली? आईसला. जेवढी स्टीम हीट लॉस करेल तेवढीच हीट गेन आईस करेल. म्हणून आता आपण हीट गेन बाय आईस करूया. हीट गेन बाय आईस इक्वल टू किती राहील? जेवढी स्टीम लॉस केलेली आहे दोन वेळेस, या ठिकाणी या दोघांची ऍडिशन होईल. 80 into 540 प्लस 80 into 97. यामध्ये आपण 80 कॉमन काढूया. ब्रॅकेटमध्ये 540 प्लस 97 राहील. दोघांची ऍडिशन घ्या 637. 80 into 637. प्रॉडक्ट करा 50,960. 50,960 कॅलरी एवढी हीट स्टीमची आईसला मिळेल. लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम कन्फ्युजिंग आहे. स्टीम आईसची कॉन्टॅक्ट आल्यामुळे स्टीमची हीट लॉस होईल. दोन पद्धतीने होईल. एकदा स्टीम पाण्यामध्ये रूपांतर होईल 97 डिग्री सेल्सिअस, तेव्हा हा फॉर्म्युला यूज करा. कॉन्स्टंट टेम्परेचर असल्यामुळे दोन्ही ठिकाणी. नंतर 97 डिग्रीवरून कितीवर येते? 0 डिग्रीवर, तेव्हा हीट लॉस करेल. हे दोन्ही म्हणून हीट आईसला जाईल. तर किती हीट मिळाली? 50,960. तर आईस म्हणजे काय होईल? आईस फक्त हा स्टीमची हीट आईसला मिळाल्यावर आईस हा पाण्यामध्ये मेल्ट होईल. 0 डिग्रीलाच होईल. किती डिग्रीला? 0 डिग्रीला. मग त्यावरून आपल्याला बर्फ किती वितळला हे आपल्याला काढता येते. मास ऑफ आईस जर काढायचं असेल तर हीट किती घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे. हीट गेन बाय आईस. हीट गेन बाय आईस इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला आहे m into latent heat of melting ice. किती हीट घेतलेली आहे बर्फाने? 50,960. 50,960 इक्वल टू m मास कोणाचा आहे? आईस. मास ऑफ आईस इंटू लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस किती आहे? 80. 80 is right. 80 calorie per. पर हाँ मास 80 है यानी
लॅटिन हीट पण येते, त्यामुळे कन्फ्युज होत आहे. मल्टिप्लाय मध्ये इकडे डिवाइड मध्ये घ्या. मास ऑफ आईस इक्वल टू 50,960 डिवाइडेड बाय 80. जर आपण डिवायडेशन काढलं तर आपल्याला 637 ग्रॅम एवढा आईस मेल्ट होईल. हे कसं काढलं? कारण आईस हा 0 डिग्रीला पाण्यात रूपांतर व्हायला फक्त स्टेट बदलणार आहे. स्टेट बदलत असताना तिथे लॅटेंट हीट, स्टेट बदलत असताना तिथे अमाऊंट ऑफ हीट किती ऍब्सॉर्ब करेल हा फॉर्म्युला असतो. मास इंटू लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आईस. आणि हीट किती मिळाले ते आपण काढलेलं आहे. स्टीम कडून जर हीट कोणाला मिळाली आईसला, ती तिथे यूज केली आणि मास ऑफ आईस आपण कॅल्क्युलेट केलं. तर 637 ग्रॅम एवढा आईस हा काय मेल्ट होतो. तर प्रॉब्लेम थोडासा हार्ड आहे, व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट येऊ आता आपण पेज नंबर 72, क्वेश्चन नंबर 9 सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. तर जनरल एक्सरसाइज मध्ये दिलेले आपण करूया. हा पूर्णपणे लिहून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बोर्डवर पुन्हा लिहून घेऊ शकता. ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा पाहता येतो. किती वेळेस सध्या सर्व व्हिडिओ ऑनलाईन ठेवलेले आहेत आपण. कुठलाही प्रॉब्लेम समजला नसेल परत अनेक वेळा पहा, तुम्हाला समजून जाईल. ऑनलाईनचा हाच फायदा आहे की तुम्हाला शिकवलेला भाग अनेक वेळा पाहता येतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. पहिला प्रॉब्लेम बघा. इक्वल हीट इज गिवन टू टू ऑब्जेक्ट्स ए अँड बी. दोन ऑब्जेक्ट आहेत ए आणि बी. दोघांना इक्वल हीट दिलेली आहे ऑफ मास 1 ग्रॅम. दोघांचे मास 1 ग्रॅम आहे. टेम्परेचर ऑफ ए इन्क्रीजेस बाय 3 डिग्री सेल्सिअस. एचं टेम्परेचर 3 डिग्रीने वाढले अँड बीचं टेम्परेचर आहे 5 डिग्रीने वाढले. ठीक आहे. विच ऑब्जेक्ट हॅज मोर स्पेसिफिक हीट. कोणाची स्पेसिफिक हीट जास्त आहे? आता पहिल्या ऑब्जेक्टला आपण 1 धरूया, दुसऱ्याला सेकंड धरूया. ठीक आहे. दोघांचं मास सेम आहे. m1 इक्वल टू m2. दोघांचे किती ग्रॅम आहे? 1 ग्रॅम आहे. दोघांना हीट इक्वल दिलेली आहे. Q1 इक्वल टू Q2 घेऊया. स्पेसिफिक हीट दोघांची वेगळी आहे. एचं टेम्परेचर इन्क्रीज बाय 3 डेल्टा T1 म्हणून 3 डिग्री सेल्सिअस आणि बीचं टेम्परेचर त्याला इन्क्रीज डेल्टा T2 म्हणून 5 डिग्री सेल्सिअस. ओके. तर या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक हीट कोणाची जास्त आहे? C1 म्हणजे A ची घेऊया, C2 म्हणजे B ची घेऊया. तर Q1 इक्वल टू Q2 असल्यामुळे लक्ष द्या या ठिकाणी we know that Q1 इक्वल टू Q2. Q1 म्हणजे कोण असेल? m1 into C1 into delta T1. ए ऑब्जेक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट झाला. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्ट म्हणजे बी m2 into C2 into delta T2. याच्यामध्ये m1 m2 सेम आहे, इक्वल आहे, कॅन्सल होईल. त्यानंतर C1 C2 एका साईडला गेला, मल्टिप्लाय होता C2 डिवाइड मध्ये आला C1 upon C2. डेल्टा T1 हा मल्टिप्लाय से डिवाइड मध्ये जाईल डेल्टा T2 upon डेल्टा T1. डेल्टा T2 5 आहे, 5/3. C1 upon C2. C2 तिकडे न्या. C1 इक्वल टू 5/3 into C. म्हणजे कोणाची स्पेसिफिक हीट जास्त आहे? C1 ची स्पेसिफिक हीट B फॅक्टर पेक्षा जास्त आहे. किती पटीने? 5/3. So specific heat of A is greater than B. Specific heat of A is greater than B by 5/3. किती फॅक्टर नाही? 5. कारण काय? A फॅक्टरचं 3 डिग्रीने तापमान वाढलं, Bचं 5 डिग्रीने वाढलं. दोघांना समान हीट दिली. याचा अर्थ A ला 3 डिग्रीने वाढवायला हीट जास्त लागते, म्हणजे तो इथे हीट जास्त ऍब्सॉर्ब करतो. याची स्पेसिफिक हीट जास्त आहे म्हणून हा फक्त 3 डिग्रीनेच वाढतो. याची कमी आहे म्हणून याचं टेम्परेचर फास्ट वाढतं असा आपल्याला अंदाज सांगता येतो. ओके. त्यानंतर जाऊया पेज नंबर 72. सेकंड प्रॉब्लेम लिक्विड अमोनियाचा लिहून घ्या व्यवस्थित.
Liquid ammonia is used in ice factory for making ice from water. लिक्विड अमोनिया हा कूलिंग एजंट आहे. कूलिंग एजंट हा आपल्याला कशासाठी यूज करता येतो आईस फॅक्टरीमध्ये फॉर मेकिंग आईस फ्रॉम वॉटर. पाण्याचं आईसमध्ये कूलिंग करायचं, पाण्याचं आपल्याला बर्फामध्ये रूपांतर करण्यासाठी कूलिंगसाठी लिक्विड अमोनिया. If water at 20 degrees Celsius is to be converted into 2 kilogram ice at 0 degrees. 2 किलोग्रॅम आईस तयार करायचा आहे. 20 डिग्रीवरून आपल्याला 0 डिग्रीवर त्याचं तापमान आलेलं आहे. हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. तर अमोनिया त्या ठिकाणी किती इव्हॅपोरेट झाला, तर या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट, एक अमोनिया आणि एक वॉटर. तर वॉटर हा फर्स्ट घेऊया आपण ऑब्जेक्ट, अमोनिया सेकंड ऑब्जेक्ट घेऊया. मास ऑफ वॉटर लिहूया 2 किलोग्रॅम. या वॉटरचं 2 किलोग्रॅम बर्फ करायचं म्हणजे वॉटर 2 किलोग्रॅम आहे. त्यानंतर टेम्परेचर किती आहे, डेल्टा T1, त्याचं टेम्परेचर 20 डिग्रीवरून किती आणायचं आहे, 0 डिग्रीवर आणायचं आहे, म्हणजेच 20 डिग्री सेल्सिअस एवढं चेंज इन टेम्परेचर. 20 डिग्री पाण्याचा 0 डिग्रीमध्ये बर्फात रूपांतर करायचं, म्हणजे कितीने डिग्रीज करायचं आहे, 20 डिग्री. पुढे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटरचे ठरलेले आहे 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री. 1 ठरलेले आहे वॉटरचे. आणखी काय दिले आपल्याला, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ अमोनिया दिलेला आहे. वेपरायझेशन ऑफ अमोनियाचा दिलेला आहे 341 कॅलरी पर ग्रॅम. 341 कॅलरी त्याला किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस मध्ये आणता आहे, कारण कॅलरीचे किलो कॅलरी करताना 1000 ने डिवाइड करावं लागतं, पुन्हा ग्रॅमचे किलोग्रॅम करताना 1000 ने आपल्याला हे करावं लागतं. म्हणजे 1000 कॅन्सल होतात आणि व्हॅल्यू तेवढीच आहे. युनिट कोणते असू द्या, किलो कॅलरी पर किलोग्रॅम असू द्या की कॅलरी पर ग्रॅम असू द्या, युनिट काय ना तेच, कारण 1000 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागते, म्हणजे काय स्लो होते तेवढं चालू. वॉटरचंही तसंच 1 व्हॅल्यू दोन्हीमध्ये येईल. ठीक आहे. तर हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ अमोनिया आर टू बी इव्हॅपोरेटेड. तर मास ऑफ अमोनिया करायचं, काय करायचं आहे, मास ऑफ अमोनिया. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करूया की इथे हीट लॉस म्हणजे कोणाची, वॉटर. लिक्विड अमोनिया आणि वॉटर. लिक्विड अमोनिया हा कूलिंग करत आहे वॉटरचं, म्हणजे या ठिकाणी वॉटर हा हॉट ऑब्जेक्ट झाला. 20 डिग्रीवरून 0 डिग्रीवर आणायचं, त्याची हीट काढून घ्यायची आहे, त्यासाठी लिक्विड अमोनिया. तर 20 डिग्रीवरून 0 डिग्री येत असताना वॉटर हीट किती लॉस करेल ते आपल्याला काढायचं. एक म्हणजे 20 वरून 0 डिग्री येताना हीट लॉस करेल, या फॉर्म्युल्याला काढतो MC × डेल्टा, आणि 0 डिग्रीला तो आईसमध्ये कन्वर्ट करतो. तेव्हा लॅटेंट हीटचा आपण यूज करूया M × L. तर त्यासाठी लॅटेंट हीट ऑफ आईस आपल्याला दिलेली आहे. $80 किलो कॅलरी पर किलोग्राम. 80 किलो कॅलरी पर किलोग्राम. ओके. तर आपण वॉटर या ठिकाणी 2 वेळेस हीट लॉस करतो. एक म्हणजे 20 वरून 0 डिग्रीवर येतात, आपण वॉटर होतं, पुन्हा 0 डिग्रीला काय झालं, आईस झाला. लक्षात. तेव्हा या ठिकाणी एकदा हीट लॉस करेल आणि या ठिकाणी दोघांची ऍडिशन घेऊ. हीट लॉस बाय आईस M1 C1 into delta P1 plus M1 into L1. Latent heat of ice आपण L1 म्हणून कंसात लिहूया. latent heat of ice.
M1 C1 डेल्टा T1 हा फॉर्म्युला कधी 20 वरून 0 येण्यासाठी, पुन्हा 0 डिग्रीला तो स्टेट बदलतो. ठीक आहे, या फॉर्म्युलाचा यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. मास किती आहे 2 किलोग्राम, स्पेसिफिक हीट 1, डेल्टा T1 किती टेम्परेचर डिक्रीज केलं 20 प्लस मास किती आहे 2, डेल्टा हीट किती आहे 80. ओके, हे झालं 40 प्लस 160 म्हणजे काय 200 किलो कॅलरी. पहा तर latent heat lost by water किंवा आईस. हीट लॉस बाय वॉटर 20 डिग्रीवरून 0 डिग्रीला येण्यासाठी एवढी हीट वॉटर हा काय तर लॉस करतो. वॉटर म्हणजेच पुढे तो आईसमध्ये कन्वर्ट झाला. त्यामुळे वॉटर आणि आईस शब्द यूज केला तरी चालतो. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आईस आहे. आणि एवढीच हीट कोण येणार आहे अमोनिया. जेवढी हीट लॉस झाली तेवढीच हीट कोण येणार आहे लिक्विड अमोनिया येणार आहे. त्याचा आपण इथे फॉर्म्युला यूज करू. आपल्याला हीट गेन बाय लिक्विड अमोनिया इक्वल टू हीट लॉस बाय वॉटर. अमोनिया या ठिकाणी वेपर स्टेट मध्ये आहे. लक्षात, तो हीट या ठिकाणी लिक्विड स्टेट मध्ये. लिक्विड अमोनिया आईस कडून हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर तो वेपर स्टेट मध्ये जाईल. स्टेट बदलली म्हणून या ठिकाणी M2 into L2. M2 म्हणजे मास ऑफ अमोनिया आणि L2 म्हणजे लॅटेंट हीट ऑफ अमोनिया. या ठिकाणी L2 हीट लॉस बाय वॉटर किती झालेले 200. M2 into latent heat of ammonia is 341 equal to 200. M2 equal to 200 divided by 341. 341 काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे. कॅल्क्युलेशन जर केलं 0.5865 किलोग्रॅम एवढा लिक्विड अमोनिया हा वेपर स्टेट मध्ये जाईल. कारण त्याला हीट त्या वॉटर पासून मिळेल आणि तो वेपराइज होईल. याला जर ग्रॅम मध्ये आणायचं असेल तर 1000 ने मल्टिप्लाय करा 586.5 ग्रॅम. दोन्ही याच्यामध्ये आपल्याला काय. तर अजून एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी कोल्ड बॉडी जी आहे ती लिक्विड अमोनिया, हॉट बॉडी वॉटर. हॉट बॉडी वॉटर हीट लॉस्ट करेल 20 डिग्रीवरून 0 डिग्रीवर. दोन पद्धतीने करेल. एक 20 वरून 0 डिग्रीवर येईल वॉटरमध्ये, तेव्हा तो फॉर्म्युला ठेवायचा. आणि 0 डिग्रीला तो आईसमध्ये जाईल तेव्हा लॅटेंट हीटचा फॉर्म्युला. असं दोन वेळेस फॉर्म्युला ठेवून त्याची ॲडिशन घ्या. एवढीच हीट लॉस झालेली कोण येणार आहे लिक्विड अमोनिया येईल. आणि लिक्विड अमोनिया फक्त लिक्विडमधून गॅसी स्टेट बदलेल, फक्त स्टेट बदलेल. म्हणून त्याचा फॉर्म्युला M2 into L2 ठेवला इक्वल टू 200. त्यावरून लॅटेंट हीट ठेवून एवढा हा लिक्विड अमोनिया वेपराइज्ड होईल असं आपल्याला सांगता आहे. ओके, तर थोडेसे प्रॉब्लेम हार्ड आहे. नीट लक्ष देऊन पाहिला, समजून घेतला तर समजेल. पुन्हा पुन्हा घेऊन काढा, प्रॅक्टिस करा तर सोपे जाईल. कारण प्रॉब्लेम नेहमी हार्ड असतात. कुठलाही प्रॉब्लेम सोपा नसतो. प्रॉब्लेम इज ऑलवेज प्रॉब्लेम. ओके.